जरांगे पाटलांच्या आंदोलनावरून जोरदार राजकारण सुरू झालं आहे। काही राजकीय पक्ष जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री फडणवीसांनी केला होता आणि महायुतीमध्ये घमासान सुरू असल्यामुळे फडणवीसांच्या बंदुकीचा रोख नेमका कोणाकडे आहे असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला। काही राजकीय पक्ष हे त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला फायदा करण्याचा प्रयत्न करतायत। त्यांच्या बंदुकीचा रोख कोणाकडे आहे? देवेंद्र फडणवीसांच्या। हे पहिलं त्यांना विचारा की कोणी कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवले, हे बंदूक ठेवणारे कोण आहेत? जनतेला विश्वासात घेऊन सांगा हे राजकारण करणारे कोण आहेत? तुमच्या सरकारमध्ये आहे, विरोधी पक्षात आहेत की कॅबिनेटमध्ये आहे? मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन आणि त्यावरनं राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले। मराठा आणि ओबीसी एकच असल्यानं राज्य सरकारनं 2004च्या GRची अंमलबजावणी करावी अशी भूमिका मनोज जरांगे पाटलांची आहे। मराठा आणि कुणबी एकच असल्याचं त्या GRमध्ये नमूद करण्यात आलंय। ओबीसी मधनंच आरक्षण घेण्याच्या मुद्द्यावरती जरांगे पाटील ठाम आहेत आणि त्याच मागणीसाठी त्यांनी आंदोलनाचा पवित्रा स्वीकारलाय। या मुद्द्यावरनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना घेरणारं सूचक विधान केलं। काही लोक जाणीवपूर्वक हा प्रयत्न करतायत की हे कसं एस्केलेट झालं पाहिजे, कसे दोन समाज एकमेकांसमोर आले पाहिजेत, कसं ओबीसी आणि मराठा असं भांडण लागलं पाहिजे। काही लोकांचे स्टेटमेंट सकाळी बघितले, त्यांचे प्रयत्न काय आहेत माझ्या लक्षात येत आहेत, पण त्यांना मी सांगतो अशा प्रकारे आंदोलनावर पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नका, तुमचं तोंड भाजेल, हे मला त्यांना सांगायचं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांचा जोरदार समाचार घेत उद्धव ठाकरेंनीही अनेक राजकीय हिशेब चुकते केले। मराठी माणूस मुंबईत नाही येणार तर मग सुरत आणि गुवाहाटीला जाणार का, असा प्रश्न विचारत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला। शेड्डू ठोकून आरक्षण देणारे म्हणणारे आता गावी पळाले। शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आरक्षण देऊ असं सांगणारे सत्तेत आहेत, हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला हवा। पुन्हा पुन्हा मुख्यमंत्री होऊनही प्रश्न का सुटत नाहीत? आतापर्यंत मराठ्यांना फसवण्यात आलं, ही सगळी जबाबदारी सरकारची आहे। मराठी माणसं मुंबईत आलेली आहेत, ती इथे दंगल करायला आलेली नाहीत, तर न्याय हक्कासाठी आली आहेत असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। त्यांच्या पक्षामध्ये किंवा त्यांच्या युतीमध्ये जी काय आता एक घमासान चाललेली आहे, हे नेमकं त्यांना ते कोणाला उद्देशून बोलले? त्यांच्या बंदुकीचा रोख कोणाकडे आहे? देवेंद्र फडणवीसांच्या। हे पहिलं त्यांना विचारा की कोणी कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवले, हे बंदूक ठेवणारे कोण आहेत? आणि मग एवढं जर असेल तर बंदूक ठेवण्यापर्यंत पाळी तुम्ही का येऊ दिली? का नाही सोडत त्यांचा प्रश्न? झालं ना, आता तुम्हाला सुद्धा या नोव्हेंबरमध्ये डिसेंबरमध्ये 1 वर्ष पूर्ण होईल पुन्हा मुख्यमंत्री होऊन, पुन्हा मुख्यमंत्री झाले तरी प्रश्न का नाही सुटत? उद्धव ठाकरेंसह संजय राऊतांनीही राजकारणाच्या मुद्द्यावरनं देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली। यात राजकारण काय आहे? आतापर्यंत आपण जेव्हा जेव्हा सत्तेवर आलेला आहात तेव्हा आपण या प्रश्नाला चालना दिली किंवा त्या माध्यमातून राजकारण तुम्ही केले। जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरनं राजकारण करण्याऐवजी सत्ताधारी आणि विरोधकांनी या प्रश्नी तोडगा काढण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे, तरच हा संवेदनशील प्रश्न निकाली निघू शकतो। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।